न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या गंगापूर रोड येथील डीके नगर सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदार आहेर यांच्या घराचं काम सुरू असतानाच हा अपघात घडलाय। सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। भिंतीचे नवीन बांधकाम पूर्ण झाले होते। खड्ड्यात खाली कामगार काम करीत होते। काम करत असतानाच अचानक नवीन बांधलेली भिंत 3 कामगारांच्या अंगावर पडून 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झालाय। प्रभाकर काळू बोरसे वर्ष 38 राहणार दरी पोटिंदे मळा नाशिक, गोकुळ संपत पोटिंदे वर्ष 38 राहणार दरी पोटिंदे मळा नाशिक असे मृत व्यक्तींचं नाव आहे। दोघेही विवाहित असून त्यांच्या पश्चात आई वडील 2 लहान मुले असा परिवार आहे। मृतांना शासकीय जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। नाशिक शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। बांधकामगार यांच्यावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या कामगारयुक्त बांधकामगार विभाग कडून बांधकामगार यांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले होते।